मेष रास या आठवड्याची सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे 15 जून 2026 रोजी सूर्याचे वृषभ राशीतून मिथुन राशीमध्ये संक्रमण होणार आहे। आठवड्याच्या सुरुवातीलाच आर्थिक आणि कौटुंबिक विषयांवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे। सूर्य मिथुन राशीत प्रवेश केल्यानंतर पराक्रम, संवाद कौशल्य, प्रवास आणि नवीन संपर्क यांना गती मिळणार आहे। पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार या आठवड्यामध्ये पराक्रम, जागृती योग आणि संपर्क लाभ योग हे दोन योग मेष राशीमध्ये प्रभावी ठरणार आहेत। एखादे महत्त्वाचे काम स्वतःच्या प्रयत्नांची पूर्ण करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते। भावंडे, मित्र किंवा सहकारी यांच्या माध्यमातून लाभदायक माहिती मिळण्याची शक्यता आहे। अनेक दिवसांपासून रखडलेली योजना या आठवड्यामध्ये पुन्हा गती घेईल। नोकरीच्या क्षेत्रात वरिष्ठांसोबत संवाद वाढवाल। तुमच्या कल्पना आणि कामातील तत्परता यांची वरिष्ठ नक्की दखल घेतील। विक्री, मार्केटिंग, मीडिया, तांत्रिक सेवा, प्रशासन आणि व्यवस्थापन क्षेत्रातील मेष राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ मिळू शकतो। व्यावसायिकांसाठी नवीन ग्राहक शोधणे, जाहिरात, प्रचार आणि नेटवर्किंग यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे। छोट्या प्रवासातून किंवा ऑनलाईन माध्यमातून नवीन संधी मिळू शकतील। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासातील आत्मविश्वास वाढवणार असून स्पर्धा परीक्षा, मुलाखती आणि सादरीकरणामध्ये चांगली कामगिरी करता येईल। अभ्यासात सातत्य ठेवल्यास मेष राशीचे विद्यार्थी अपेक्षित परिणाम प्राप्त करू शकतात। आर्थिक बाबतीत आठवड्याच्या मध्यापासून सुधारणा दिसेल। नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे। काहींना कमिशन, बोनस किंवा अतिरिक्त कामातून लाभ मिळू शकतो। मात्र उत्साहाच्या भरात अनावश्यक खर्च करणे टाळा। वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत संवाद वाढेल आणि काही गैरसमज देखील दूर करण्याच्या संधी मिळतील। कुटुंबातील एखाद्या विषयावर एकत्रित निर्णय घेतला जाऊ शकतो। प्रेमसंबंधामध्ये भेटीगाठी, संदेशवहन आणि भावनिक जवळीक वाढणार आहे। अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख लाभदायक ठरू शकते। आरोग्याच्या बाबतीत मेष राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये खांदे, मान, घसा व उष्णतेमुळे होणारा थकवा जाणवू शकतो। त्याकरिता पुरेसे पाणी प्या, नियमित किमान 15 ते 20 मिनिटे चालण्याचा व्यायाम करा आणि पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा। त्यामुळे तुमचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य चांगले ठेवून तुम्ही यशस्वी व्हाल। मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9, शुभ रंग आहे लाल आणि सोनेरी पिवळा, शुभवार आहे मंगळवार, शुभ दिनांक आहे 16 जून व 18 जून। व मेष राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी सकाळी लाल रंगाचा दोरा घ्या आणि त्यांना 3 गाठी मारा। प्रत्येक गाठ मारताना आपल्या एखाद्या महत्त्वाच्या ध्येयाचा मनोमन विचार करा। हा दोरा दिवसभर आपल्या टेबलावर, अभ्यासाच्या जागी किंवा कामाच्या ठिकाणी ठेवा। संध्याकाळी तो दोरा एखाद्या मजबूत वृक्षाच्या फांदीला हलक्या हाताने बांधा आणि मनोमन प्रार्थना करा। पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय मेष राशीच्या मंगळ तत्वाला सकारात्मक दिशा देईल, आत्मविश्वास वृद्धिंगत करेल आणि निर्णय क्षमता मजबूत करून स्वतःच्या प्रयत्नांमधून यश प्राप्त करण्यास तुम्हाला उद्युक्त करेल। वृषभ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये प्रारंभी सूर्य तुमच्या राशीत असल्यामुळे आत्मविश्वास, व्यक्तिमत्व आणि निर्णय क्षमता यामध्ये वाढ होईल। मात्र 15 जून 2026 रोजी सूर्य मिथुन राशीत प्रवेश करताच तुमचे लक्ष आर्थिक नियोजन, बचत, कुटुंब आणि संसाधनांच्या व्यवस्थापनाकडे वळेल। पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार वृषभ राशीमध्ये या आठवड्यामध्ये धनसंचय योग आणि वाणी प्रभाव योग हे दोन योग निर्माण होत आहेत। त्यामुळे योग्य शब्दांचा वापर करून तुम्ही अनेक महत्त्वाची कामे या आठवड्यामध्ये मार्गी लावू शकाल। कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुम्हाला लाभदायक ठरेल। आठवड्याच्या उत्तरार्धात एखादी आर्थिक किंवा व्यावसायिक संधी अचानक समोर येऊन उभी राहू शकते, तेव्हा त्याकरिता आधीपासूनच मानसिक तयारी करून ठेवा। नोकरीच्या क्षेत्रात तुमच्या स्थिर आणि जबाबदार स्वभावामुळे वरिष्ठांचा विश्वास वाढणार आहे। पगारवाढ, प्रोत्साहनपर लाभ किंवा नवीन जबाबदारीबाबत या आठवड्यामध्ये चर्चा होऊ शकते। बँकिंग, वित्त, शेती, रिअल इस्टेट, लेखा आणि प्रशासकीय क्षेत्रातील वृषभ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ मिळण्याच्या संधी आहेत। व्यावसायिकांसाठी हा आठवडा आर्थिक व्यवस्थापन आणि ग्राहक विश्वास वाढवण्याचा आहे। जुन्या ग्राहकांकडून नवीन काम तुम्हाला प्राप्त होऊ शकते। विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासातील सातत्य टिकवून ठेवण्याचा असून विशेषतः गणित, वाणिज्य, अर्थशास्त्र आणि तांत्रिक विषयांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम साधता येतील। आर्थिकदृष्ट्या हा आठवडा शुभ संकेत देणारा असून बचत वाढवण्याची संधी मिळेल। अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे। मात्र विलासी वस्तूंवर अनावश्यक खर्च टाळावा। वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत आर्थिक नियोजन व भविष्यातील योजनांवर चर्चा होऊ शकते। घरातील वातावरण सौहार्दपूर्ण राहील। प्रेमसंबंधामध्ये स्थिरता आणि विश्वास वाढणार असून काहींना नाते अधिकृत करण्याबाबत सकारात्मक संकेत मिळू शकतात। आरोग्याच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांना घसा, तोंड, मान किंवा पचन संस्थेशी संबंधित किरकोळ त्रास या आठवड्यामध्ये जाणवू शकतो। तेव्हा गोड पदार्थांचे अतिसेवन टाळा, संतुलित आहार घ्या, ध्यान, योग व प्राणायाम याचा किमान 10 मिनिटे रोज सराव करा। त्यामुळे तुमचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल। वृषभ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 6, शुभ रंग आहे पांढरा व फिकट हिरवा, शुभवार आहे शुक्रवार, शुभ दिनांक आहे 19 जून व 20 जून। व वृषभ राशीसाठी हा आठवड्याचा विशेष उपाय येत्या शुक्रवारी सकाळी एका स्वच्छ स्टीलच्या वाटीत मुठभर तांदूळाचे दाणे, एक वेलची आणि चमचाभर साखर एकत्र करून ठेवा। ही वाटी घराच्या ईशान्य दिशेला 1 तासभर ठेवा। त्यानंतर तांदूळ आणि साखर पक्ष्यांना खायला द्या। वेलची स्वतःच्या पर्समध्ये किंवा कामाच्या टेबलावर 7 दिवस ठेवा। हा उपाय पारंपरिक मान्यतेनुसार वृषभ राशीच्या शुक्र तत्वाला अनुकूलता देतो, आर्थिक स्थैर्य वाढवतो, कुटुंबातील सौहार्द दृढ करतो आणि धनसंचयाच्या संधी आकर्षित करण्यासाठी शुभ मानला जातो। मिथुन राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये राशी बदल म्हणजे 15 जून रोजी सूर्याचा तुमच्या राशीत होणारा प्रवेश आठवड्याच्या सुरुवातीलाच अंतर्मुखता, नियोजन आणि अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर भर देईल। मात्र सूर्य मिथुन राशीत आल्यानंतर आत्मविश्वास, व्यक्तिमत्व, संवाद कौशल्य आणि नेतृत्व गुण अधिक प्रभावी ठरणार आहेत। पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार मिथुन राशीमध्ये या आठवड्यामध्ये तेजोवृद्धी योग आणि स्वप्रतिष्ठा योग हे निर्माण होत आहे। त्यामुळे स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी, नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी किंवा एखादे महत्त्वाचे मत मांडण्यासाठी हा आठवडा तुम्हाला अनुकूल ठरणार आहे। अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम तुमच्या पुढाकारामुळे तुमच्या टप्प्यात येऊ शकते आणि ते पूर्णत्वाकडे देखील जाऊ शकते। नोकरीच्या क्षेत्रात तुमच्या कल्पकतेची आणि संवाद कौशल्याची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल। वरिष्ठांशी थेट संवादातून तुम्हाला नवीन संधी प्राप्त होतील। मीडिया, शिक्षण, लेखन, IT, मार्केटिंग आणि विक्री तसेच जनसंपर्क क्षेत्रातील मिथुन राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये काही विशेष लाभ होऊ शकतो। व्यावसायिकांसाठी आठवडा स्वतःचा ब्रँड, प्रतिमा आणि ग्राहकांशी संबंध मजबूत करण्यासाठी आहे। नवीन ग्राहक आकर्षित करण्यासाठी केलेले प्रयत्न या आठवड्यामध्ये यशस्वी ठरू शकतात। विद्यार्थ्यांसाठी आठवडा आत्मविश्वास वाढवणार असून स्पर्धा परीक्षा, सादरीकरण, मुलाखती आणि गटचर्चांमध्ये चांगली कामगिरी करता येईल। नवीन कौशल्य शिकण्याची संधी व प्रेरणा मिळेल। आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिरतेसह प्रगतीकडे नेणारा असून स्वतःच्या प्रयत्नातून मिळणारे उत्पन्न वाढू शकते। काहींना नवीन काम, फ्रीलान्स प्रकल्प किंवा अतिरिक्त जबाबदारीमुळे आर्थिक लाभ मिळू शकतो। वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढणार आहे। जोडीदारासोबत भविष्यातील योजना आखण्यासाठी हा काळ चांगला आहे। प्रेमसंबंधामध्ये आकर्षण वाढेल आणि मनातील भावना व्यक्त करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होईल। अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे। आरोग्याच्या दृष्टीने मिथुन राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये डोकेदुखी, डोळ्यांबाबत त्रास किंवा झोपेची अनियमितता यामुळे त्रास होऊ शकतो। तेव्हा भरपूर पाणी प्या, फलाहार घ्या आणि पुरेशी विश्रांती घ्या। तसेच योग व प्राणायाम याचा किमान 15 मिनिटे रोज उपयोग करा। त्यामुळे तुमचे मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल। मिथुन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 5, शुभ रंग आहे पोपटी हिरवा व सोनेरी, शुभवार आहे बुधवार, शुभ दिनांक आहे 17 जून व 19 जून। व मिथुन राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी सकाळी एक स्वच्छ हिरवे पान घ्या, उदाहरणार्थ आंब्याचे किंवा पिंपळाचे, व त्याच्यावर चंदनाने एक छोटासा बिंदू ठिपका काढा। हे पान आपल्या अभ्यासाच्या टेबलावर किंवा कामाच्या ठिकाणी सुमारे 1 तासभर ठेवा। त्यानंतर हे पान एखाद्या फुलझाडाच्या मुळाशी अर्पण करा। पारंपरिक मान्यतेनुसार मिथुन राशीसाठी हा उपाय बुध तत्वाला
तुम्हाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून देतो, संवाद कौशल्य अधिक प्रभावी बनवतो, आत्मविश्वास वाढवतो आणि नवीन संधी व मान सन्मान प्राप्त करण्यासाठी शुभकारक मानला जातो. कर्क राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये 15 जून 2026 रोजी सूर्य वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार असल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अंतर्मुखता, आध्यात्मिक चिंतन आणि भविष्यासाठी नियोजन यांना विशेष महत्त्व प्राप्त होईल. आठवड्याच्या सुरुवातीला मित्र, लाभ आणि सामाजिक संबंधांमधून सकारात्मक परिणाम प्राप्त करू शकाल. मिथुन राशीत सूर्याने प्रवेश केल्यानंतर काही गोष्टी पडद्यामागून घडताना दिसतील. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार कर्क राशीमध्ये या आठवड्यामध्ये मनोबल वृद्धी योग आणि गुप्त लाभ योग निर्माण होत आहे. काही जुन्या समस्यांवर शांतपणे विचार करून योग्य मार्ग सापडू शकतो. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी या आठवड्यामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे. अपूर्ण राहिलेल्या कामांना पूर्णत्व देण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. नोकरीच्या क्षेत्रात संयम आणि गोपनीयता महत्त्वाची ठरणार आहे. कार्यालयातील राजकारण किंवा अनावश्यक चर्चांपासून स्वतःला दूर ठेवणं फायदेशीर ठरेल. संशोधन, आरोग्य सेवा, शिक्षण, प्रशासन, सामाजिक कार्य व सल्लागार क्षेत्रातील कर्क राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी नवीन विस्तारापेक्षा सध्याच्या व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करणे अधिक लाभदायक ठरेल. जुन्या ग्राहकांशी संबंध दृढ करण्यावर भर द्या. विद्यार्थ्यांसाठी आठवडा एकाग्र अभ्यासाचा असून शांत वातावरणात केलेला अभ्यास अधिक परिणामकारक ठरेल. स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळेल. आर्थिकदृष्ट्या आठवडा सावधगिरीचा असला तरी लाभदायक ठरणार आहे. अडकलेली रक्कम किंवा जुनी आर्थिक येणी वसूल होऊ शकतात. अनावश्यक खर्च टाळल्यास बचत नक्की वाढेल. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल. एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नात्यात अधिक जवळीक निर्माण होईल. प्रेमसंबंधामध्ये घाईघाईने निर्णय घेणे टाळा आणि संयम ठेवा. काहींना जुन्या नात्याबाबत सकारात्मक घडामोडी अनुभवता येतील. आरोग्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये झोपेची कमतरता, त्यामुळे निर्माण होणारा मानसिक थकवा व पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. तेव्हा पुरेशी झोप घ्या, हलका आहार घ्या, ध्यान, प्राणायाम आणि नियमित दिनचर्या याचा अवलंब करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगले ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. कर्क राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 7. शुभ रंग आहे मोती पांढरा व फिकट निळा. शुभवार आहे सोमवार. शुभ दिनांक आहे 15 जून व 20 जून. व कर्क राशीसाठी हा आठवड्याचा विशेष उपाय, येत्या सोमवारी रात्री झोपण्यापूर्वी एका छोट्या वाटीत स्वच्छ पाणी घेऊन त्यामध्ये एक तुळशीचे पान ठेवा. ही वाटी आपल्या पलंगाजवळ ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी एखाद्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा आणि तुळशीचे पान त्या झाडाजवळ ठेवून मनोमन आपल्या चिंतेचे विसर्जन झाल्याची भावना करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय कर्क राशीच्या चंद्रतत्वाला शांतता प्रदान करतो, मानसिक तणाव कमी करतो, अंतर्ज्ञान वाढवतो आणि गुप्त अडथळ्यांपासून संरक्षण देऊन सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास सहाय्यक ठरतो. सिंह राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये 15 जून 2026 रोजी सूर्य वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार असल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये महत्त्वपूर्ण बदलांची सुरुवात होणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला करिअर, प्रतिष्ठा आणि जबाबदाऱ्यांवर भर राहील. तर सूर्य मिथुन राशीत गेल्यानंतर मित्रपरिवार, सामाजिक क्षेत्र, लाभ आणि भविष्यातील उद्दिष्टे यांना गती मिळणार आहे. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार या आठवड्यामध्ये लाभवृद्धी योग आणि मानसन्मान योग हे 2 योग सिंह राशीमध्ये सक्रिय होत असल्यामुळे तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. प्रभावशाली व्यक्तींची साथ मिळण्याची शक्यता वाढणार असून दीर्घकालीन योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीच्या क्षेत्रात वरिष्ठांशी संबंध सुधारणार असून पदोन्नती, नवीन जबाबदारी व एखाद्या विशेष प्रकल्पात सहभाग घेण्याची संधी मिळू शकते. सरकारी, प्रशासकीय, व्यवस्थापन, राजकीय, शिक्षण आणि नेतृत्वाशी संबंधित क्षेत्रातील सिंह राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ मिळू शकतो. व्यावसायिकांसाठी नवीन भागीदारी, मोठे ग्राहक किंवा नवीन नेटवर्क तयार करण्यासाठी उत्तम कालावधी आहे. मित्रांच्या किंवा ओळखीच्या व्यक्तींच्या माध्यमातून नवीन व्यावसायिक संधी प्राप्त होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रेरणादायक ठरणार असून गटचर्चा, स्पर्धा, प्रेझेंटेशन आणि टीमवर्कमध्ये चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन ध्येय निश्चित करून त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी हा योग्य काळ आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा लाभदायक राहू शकतो. जुनी गुंतवणूक, बोनस, प्रोत्साहन रक्कम किंवा अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत लाभ देऊ शकतात. मित्रांची आर्थिक व्यवहार करताना स्पष्टता ठेवणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. नातेसंबंधामध्ये उत्साह आणि सकारात्मकता वाढेल. प्रेमसंबंधामध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल आणि एकमेकांबद्दल विश्वास अधिक दृढ होईल. अविवाहित व्यक्तींना मित्रपरिवारातून नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांना रक्तदाब, उष्णतेचा त्रास व थकवा याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तेव्हा नियमित व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या आणि पाण्याचे आवश्यक तेवढे सेवन करा व योग व प्राणायाम याचा अवलंब करा. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले ठेवून आठवडाभर तुम्हाला मिळणारी ऊर्जा तुम्ही योग्य कामासाठी वापरू शकाल. सिंह राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 1. शुभ रंग आहे सोनेरी आणि केशरी. शुभवार आहे रविवार. शुभ दिनांक आहे 15 जून व 19 जून. व सिंह राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या रविवारी सकाळी एक स्वच्छ तांब्याचे नाणे किंवा तांब्याचा एखादा छोटा तुकडा घ्या. तांब्याचा न मिळाल्यास पंचधातूचा घ्या. त्यावर थोडेसे कुंकू लावा. हे प्रतीक सूर्यप्रकाशात साधारण 11 मिनिटे ठेवा. त्यानंतर ते घरातील पुस्तकांच्या कपाटाजवळ किंवा कामाच्या टेबलावर 7 दिवस ठेवा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय सिंह राशीच्या सूर्यतत्वाला बळकटी देतो, आत्मविश्वास वाढवतो, प्रतिष्ठा आणि मानसन्मान प्राप्त होण्यास सहाय्य करतो, तसेच योग्य व्यक्तींचे सहकार्य आणि लाभाच्या संधी आकर्षित करण्यासाठी शुभकारक मानला जातो. कन्या राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये 15 जून 2026 रोजी सूर्य वृषभेतून मिथुनेत प्रवेश करत असल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये करिअर, प्रतिष्ठा आणि सामाजिक स्थानाशी संबंधित विषयांना विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला भाग्य, धर्म, प्रवास आणि ज्ञानवृद्धी यांचे संकेत मिळतील. मात्र सूर्य मिथुन राशीत प्रवेश केल्यानंतर कार्यक्षेत्रातील जबाबदाऱ्या वाढतील आणि स्वतःला सिद्ध करण्याच्या नवीन संधी मिळतील. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार या आठवड्यामध्ये कन्या राशीमध्ये राजकार्य सिद्धी योग आणि भाग्योदय योग निर्माण होत असल्यामुळे वरिष्ठ, गुरुस्थानी व्यक्ती किंवा अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनामुळे महत्त्वाचे निर्णय योग्य दिशेने तुम्ही नेऊ शकाल. नवीन ध्येय निश्चित करून त्यासाठी ठोस कृती करण्याची प्रेरणा मिळेल. नोकरीच्या क्षेत्रात हा आठवडा प्रगतीकार ठरणार असून तुमच्या शिस्तबद्ध कामाची दखल घेतली जाईल. पदोन्नती, जबाबदारीत वाढ किंवा नवीन प्रकल्पामध्ये सहभाग घेण्याची संधी मिळेल. प्रशासन, लेखा, बँकिंग, शिक्षण, आयटी आणि व्यवस्थापन क्षेत्रातील कन्या राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ मिळू शकतो. व्यावसायिकांसाठी आठवडा प्रतिष्ठा वाढवणार असून नवीन ग्राहक, व्यावसायिक संपर्क व मोठ्या व्यवहाराच्या संधी मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल ठरणार असून उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, संशोधन आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये चांगली प्रगती कन्या राशीचे विद्यार्थी या आठवड्यामध्ये साधू शकतात. अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम व यश प्राप्त करू शकाल. आर्थिकदृष्ट्या आठवडा संतुलित असून लाभदायक ठरणार आहे. करिअरमधील प्रगतीमुळे भविष्यातील आर्थिक स्थैर्य मजबूत होण्याची चिन्हे दिसत आहेत. दीर्घकालीन गुंतवणुकीबाबत विचार करू शकता. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल आणि एकत्रितपणे एखादे महत्त्वाचे ध्येय निश्चित केले जाऊ शकते. प्रेमसंबंधामध्ये परस्पर आदर आणि विश्वास वाढणार असून काहींना नाते पुढच्या टप्प्यावर नेण्याबाबत चर्चा करण्याच्या संधी मिळू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना कामाच्या तणावामुळे थोडासा थकवा, मानदुखी व पचनाशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो. तेव्हा वेळेवर जेवण घ्या, पुरेशी झोप घ्या आणि किमान 15 मिनिटे हलका व्यायाम करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवून आरोग्यासंदर्भात होणाऱ्या त्रासाची तीव्रता तुम्ही कमी करू शकाल आणि चांगले काम या आठवड्यात करू शकाल. कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 5. शुभ रंग आहे पोपटी, हिरवा आणि क्रीम. शुभवार आहे बुधवार. शुभ दिनांक आहे 17 जून व 20 जून. व कन्या राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी सकाळी एका स्वच्छ पांढऱ्या कागदावर हिरव्या रंगाच्या शाईच्या पेनाने एखादे तुमचे व्यावसायिक किंवा शैक्षणिक ध्येय एका ओळीत लिहा. त्या कागदावर 1 चमचाभर अक्षता
म्हणजे तांदूळ घेऊन तो कागद एका पुस्तकात किंवा अभ्यासाच्या संबंधित ठिकाणी दिवसभर ठेवा. संध्याकाळी त्या अक्षता म्हणजे तांदूळ पक्ष्यांना अर्पण करा आणि कागद जतन करून ठेवा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय कन्या राशीच्या बुधतत्वाला बळकटी देतो, विचारांमध्ये स्पष्टता निर्माण करतो, करिअर आणि शिक्षणातील प्रगतीस सहाय्यभूत होतो, तसेच योग्य वेळी योग्य संधी प्राप्त होण्यासाठी शुभकारक मानला जातो. तुळ राशीच्या जातकांना 15 जून 2026 रोजी वृषभेतून मिथुनेत जाणारा सूर्य तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि विस्ताराचे संकेत दाखवणारा ठरणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला गुप्त विषय संशोधन, आर्थिक नियोजन आणि अंतर्मुख चिंतन यावर भर द्याल. मात्र सूर्य मिथुन राशीत प्रवेश केल्यानंतर भाग्य, धर्म, उच्च शिक्षण, प्रवास आणि नवीन संधींना चालना मिळेल. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार या आठवड्यामध्ये तुळ राशीमध्ये भाग्य वृद्धी योग आणि ज्ञान प्राप्ती योग हे दोन योग निर्माण होत आहेत. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे योग्य व्यक्तीच्या मदतीने या आठवड्यामध्ये पुढे सरकू शकतात. नवीन विचारसरणी स्वीकारल्यास अनपेक्षित लाभ मिळू शकतो. तुळस्थानी व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी आठवड्यामध्ये विशेष उपयुक्त ठरणार आहे. नोकरीच्या क्षेत्रात प्रगतीचे संकेत प्राप्त होणार असून वरिष्ठांचा विश्वास जिंकण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. परदेशी संपर्क, प्रशिक्षण, नवीन कौशल्य किंवा प्रवासाशी संबंधित नवीन संधी मिळतील. शिक्षण, कायदा, मीडिया, पर्यटन, प्रकाशन आणि सल्लागार क्षेत्रातील तुळ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये काही विशेष लाभ होऊ शकतात. व्यावसायिकांसाठी नवीन बाजारपेठ, नवीन ग्राहक किंवा नवीन उत्पादन याबाबत सकारात्मक घडामोडी घडू शकतात. विद्यार्थ्यांसाठी आठवडा विशेष शुभकारक ठरणार असून उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, संशोधन आणि परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. अभ्यासात आत्मविश्वास आणि जिज्ञासा वाढणार आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा स्थिरतेसह वाढीचा असून पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगले संकेत मिळू शकतात. अचानक लाभाची शक्यता असली तरी जोखीमपूर्ण निर्णय टाळावेत. वैवाहिक जीवनामध्ये परस्पर समजूतदारपणा वाढेल. जोडीदारासोबत एखादा महत्त्वाचा प्रवास किंवा भविष्यासंबंधी महत्त्वाची चर्चा या आठवड्यात होऊ शकते. प्रेमसंबंधात नात्यातील विश्वास अधिक दृढ होईल. दूर राहणाऱ्या प्रिय व्यक्तीशी संपर्क वाढवू शकाल. आरोग्याच्या बाबतीत पचनसंस्था, मांडी किंवा प्रवासामुळे होणारा थकवा याकडे तुळ राशीच्या जातकांनी लक्ष देणं या आठवड्यामध्ये आवश्यक आहे. त्याकरिता संतुलित आहार घ्या आणि नियमित किमान 15 ते 20 मिनिटे सकाळी चालण्याचा व्यायाम करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि पचनसंस्था व मांडी आदी संदर्भात होणारा त्रास त्याची तीव्रता कमी करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल आणि उत्तम आरोग्य प्राप्त करून घेऊ शकाल. तुळ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 6 शुभ रंग आहे गुलाबी व आकाशी निळा, शुभवार आहे शुक्रवार, शुभ दिनांक आहे 18 जून व 20 जून. व तुळ राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या शुक्रवारी सकाळी एक स्वच्छ पांढऱ्या रंगाचा कागद घ्या. त्यावर निळ्या रंगाच्या शाईने सौहार्द व समतोल या दोनापैकी कुठलाही एक शब्द लिहा. हा कागद एखाद्या पुस्तकामध्ये किंवा डायरीमध्ये दिवसभर ठेवा. संध्याकाळी तो कागद फुलझाडाच्या कुंडीत त्यावर थोडे पाणी शिंपडा आणि पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यामुळे तुळ राशीच्या शुक्रतत्वाला संतुलित करतो, नातेसंबंधामध्ये सौहार्द वाढवतो, भाग्यवृद्धीस चालना देतो आणि जीवनातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये योग्य दिशा मिळवून देण्यासाठी शुभकारक मानला जातो. वृश्चिक राशी या आठवड्यामध्ये 15 जून 2026 रोजी सूर्य वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार असल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये नातेसंबंध, आर्थिक भागीदारी आणि अंतर्गत परिवर्तनाशी संबंधित घडामोडींना वेग येणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला भागीदारी, करार आणि सार्वजनिक संबंध महत्त्वाचे ठरणार आहेत. सूर्य मिथुन राशीत प्रवेश केल्यानंतर गुप्तधन, वारसा, विमा, कर संशोधन आणि जीवनातील खोल विषयांकडे लक्ष केंद्रित करा. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार या आठवड्यामध्ये वृश्चिक राशीमध्ये रूपांतरण योग आणि अचानक लाभ योग हे दोन योग प्रभावी होत असून अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनपेक्षितपणे तुम्हाला या आठवड्यात मिळू शकते. परिस्थितीचा बारकाईने अभ्यास केल्यास मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या क्षेत्रात गुप्तपणे किंवा पडद्यामागे केलेल्या कामाचे फलित तुम्हाला या आठवड्यात मिळू शकेल. संशोधन, तपास, वित्त, विमा, वैद्यकीय, तांत्रिक व धोरणात्मक क्षेत्राशी संबंधित वृश्चिक राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतो. वरिष्ठ तुमच्या विश्लेषण क्षमतेची विशेष दखल घेतील. व्यावसायिकांसाठी भागीदारीचे व्यवहार आणि आर्थिक करार महत्त्वाचे ठरणार आहे. नवीन गुंतवणूक किंवा संयुक्त उपक्रम सुरू करण्यापूर्वी सर्व कागदपत्र नीट तपासणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा सखोल अभ्यासाचा असून संशोधन, स्पर्धा परीक्षा, विज्ञान, मानसशास्त्र किंवा गूढ विषयांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये विशेष यश प्राप्त होईल. आर्थिकदृष्ट्या आठवडा मिश्रपणे लाभदायक ठरणार असून अडकलेली रक्कम, विमा, कमिशन, वारसा किंवा इतर अप्रत्यक्ष मार्गाने तुम्हाला लाभ मिळू शकतो. मात्र कोणत्याही आर्थिक व्यवहारात कुठल्याही प्रकारची घाई करू नका. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधल्यास गैरसमज दूर होतील. एकमेकांवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. प्रेमसंबंधामध्ये भावनिक जवळीक वाढणार असून संशयी वृत्तीपासून दूर राहा. आरोग्याच्या बाबतीत वृश्चिक राशीच्या जातकांना शारीरिक थकवा, हार्मोनल असंतुलन, पोटासंबंधित त्रास व मानसिक ताण या संबंधित त्रास या आठवड्यामध्ये जाणवू शकतो. तो टाळण्यासाठी योग व ध्यान करा. नियमित पुरेशी झोप घ्या. भरपूर पाणी प्या. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 8 शुभ रंग आहे गडद लाल व मरून, शुभवार आहे मंगळवार, शुभ दिनांक आहे 16 जून व 19 जून. व वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी संध्याकाळी एक लहान मातीचे भांडे घ्या. त्यामध्ये मुठभर स्वच्छ माती भरून एक लवंग हलक्या हाताने त्यात पुरा. त्या मातीवर थोडेसे पाणी शिंपडा आणि 7 दिवस घराच्या बाल्कनीत किंवा कुठल्याही झाडाजवळ ठेवा. एक आठवड्यानंतर ती माती एखाद्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यामुळे वृश्चिक राशीचा गूढ आणि रूपांतरणकारी ऊर्जेला सकारात्मक दिशा प्राप्त करून देईल. नकारात्मक विचारांचे रूपांतर आत्मविश्वासात करण्यास मदत करेल. गुप्त अडथळे कमी करेल आणि अचानक लाभाच्या संधी आकर्षित करण्यासाठी शुभकारक ठरणार आहे. धनुराशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये 15 जून 2026 रोजी सूर्य वृषभेतून मिथुन राशीत प्रवेश करणार असल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये भागीदारी, नातेसंबंध आणि सार्वजनिक व्यवहारांना विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला नोकरी, दिनचर्या आणि कार्यक्षमता वाढवण्यावर भर राहील. मात्र सूर्य मिथुन राशीत आल्यानंतर विवाह, भागीदारी, करार आणि सहकार्याच्या विषयांना चालना मिळेल. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार या आठवड्यामध्ये धनुराशीमध्ये सहकार्य, लाभयोग आणि संबंध वृद्धी योग हे दोन योग प्रभावी ठरणार आहेत. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी झालेली भेट भविष्यासाठी लाभदायक ठरू शकते. स्वतःच्या विचारांसोबत इतरांचे मत ऐकल्यास अनेक अडथळे सहज दूर होतील. नोकरीच्या क्षेत्रात टीमवर्कमुळे यश प्राप्त करू शकाल. सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी जुळवून घेतल्यास अपेक्षित परिणाम प्राप्त होतील. कायदा, शिक्षण, सल्लागार, सेवा, मार्केटिंग, प्रवास, जनसंपर्क आणि व्यवस्थापन क्षेत्रातील धनुराशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतात. व्यावसायिकांसाठी नवीन भागीदारी, संयुक्त प्रकल्प किंवा ग्राहकांशी दीर्घकालीन करार करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मार्गदर्शनाचा लाभ देणार असून शिक्षक, मार्गदर्शक किंवा अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्यामुळे अभ्यासात योग्य दिशा मिळेल. गट अभ्यास आणि चर्चांमधून नवीन ज्ञान प्राप्त होईल. आर्थिकदृष्ट्या आठवडा संतुलित राहणार असून भागीदारीतून किंवा सहकार्याच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मोठी गुंतवणूक करताना मात्र सर्व बाबींची खात्री करूनच गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक केलेली बरी. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. एकत्रितपणे एखाद्या महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब कराल. प्रेमसंबंधात परस्पर विश्वास आणि स्पष्ट संवादामुळे नाते अधिक सुंदर बनेल. अविवाहित व्यक्तींना योग्य स्थळ किंवा नवीन ओळख मिळण्याचे संकेत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने पचनसंस्था, कंबरदुखी किंवा प्रवासामुळे धनुराशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये त्रास होऊ शकतो. तेव्हा पुरेशी विश्रांती घ्या, संतुलित आहार घ्या आणि किमान 10 ते 15 मिनिटं रोज ध्यान, योग व प्राणायाम याचा अवलंब करा. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. धनुराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 7, शुभ रंग आहे पिवळा आणि फिकट जांभळा, शुभवार आहे गुरुवार, शुभ दिनांक आहे 18 जून व 20 जून. व धनुराशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी सकाळी एका स्वच्छ पांढऱ्या रंगाच्या कागदावर हळदीने एक छोटा गोल काढा. त्या गोलाच्या मध्यभागी एक हरभरा
हरभऱ्याचा दाणा ठेवा आणि तो कागद पुडी बांधून आपल्या पूजास्थानाजवळ किंवा अभ्यासाच्या टेबलावर 1 तासभर ठेवा. त्यानंतर तो हरभऱ्याचा दाणा पक्ष्यांसाठी खाऊ घाला आणि कागद जतन करून ठेवा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय धनुराशीच्या गुरुतत्वाला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो, योग्य व्यक्तींचे सहकार्य मिळवून देतो, नातेसंबंधामध्ये सौहार्द वाढवतो आणि भागीदारीतून मिळणाऱ्या यशासाठी शुभकारक प्राप्त होतो. मकर राशीच्या जातकांना या आठवड्यात सूर्याचे वृषभेतील मिथुन राशीत होणारे संक्रमण तुमच्या जीवनामध्ये कार्यक्षमता, दिनचर्या आणि जबाबदाऱ्याशी संबंधित विषयांना विशेष गती प्राप्त करून देईल. आठवड्याच्या सुरुवातीला सर्जनशीलता, प्रेम, संतती आणि वैयक्तिक आनंदाच्या गोष्टींना महत्त्व प्राप्त होईल. मात्र सूर्य मिथुन राशीत आल्यानंतर कामाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि आरोग्य याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार या आठवड्यामध्ये मकर राशीमध्ये कर्मसिद्धी योग आणि शत्रुविजय योग हे 2 योग प्रभावी ठरणार आहेत. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी हा काळ अनुकूल असून शिस्तबद्ध प्रयत्न आणि संयम यामुळे अपेक्षित यश मिळण्याची शक्यता वाढणार आहे. नोकरीच्या क्षेत्रात तुमच्या जबाबदारीच्या वृत्तीमुळे तुमची प्रशंसा होणार आहे. कार्यालयीन कामात अचूकता आणि वेळेचे पालन केल्यामुळे वरिष्ठांचा विश्वास संपादन करू शकाल. प्रशासन, अभियांत्रिकी, बांधकाम, बँकिंग, लेखा आणि तांत्रिक क्षेत्रातील मकर राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये काही विशेष लाभ मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी हा आठवडा व्यवस्थापन सुधारण्याचा असून कर्मचारी पुरवठा व्यवस्था किंवा ग्राहक सेवा यामध्ये सुधारणा केल्यास, स्वतःला अपडेट केल्यास भविष्यात मोठा फायदा मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी आठवडा मेहनतीचे फळ देणारा असून नियमित अभ्यास, वेळापत्रकाचे योग्य पालन आणि पुनरावृत्ती यामुळे चांगली प्रगती दिसून येईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना विशेष लाभ होऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या आठवडा स्थिर राहणार असून नियमित उत्पन्न टिकून राहील आणि खर्चावर नियंत्रण ठेवता येईल. लहान बचत भविष्यात मोठा फायदा देऊन जाईल. वैवाहिक जीवनामध्ये जबाबदाऱ्या वाटून घेतल्यामुळे नात्यातील विश्वास वाढेल. जोडीदाराकडून व्यावहारिक सल्ला मिळू शकतो. प्रेमसंबंधामध्ये भावनांपेक्षा कृतीतून प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न अधिक प्रभावी ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना सांधेदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी व कामाच्या तणावामुळे थोडासा थकवा जाणवू शकतो. तो दूर करण्यासाठी नियमित किमान 15 मिनिटे चालण्याचा व्यायाम करा. स्ट्रेचिंग आणि पुरेशी झोप घ्या, त्यामुळे तुमचे आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मकर राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 4 आणि 8. शुभ रंग आहे गडद निळा आणि राखाडी. शुभ वार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 17 जून आणि 20 जून. व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शनिवारी सकाळी एक लहान मातीचा तुकडा किंवा दगड स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्यावर काळ्या तिळाचे 1 चिमटीभर दाणे ठेवा. तो तुकडा घराच्या मुख्य दरवाजाजवळ साधारण 1 तास दरवाजातून बाहेर पडताना उजव्या बाजूला ठेवा. त्यानंतर ते तीळ पक्ष्यांना किंवा मुंग्यांना अर्पण करा आणि तो छोटासा दगडाचा किंवा मातीचा तुकडा एखाद्या झाडाजवळ ठेवून येणाऱ्या आठवड्यातील आपल्या प्रमुख ध्येयाचा संकल्प करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय मकर राशीच्या शनितत्वाला स्थिरता प्रदान करतो, कामातील अडथळे कमी करतो, शिस्त आणि एकाग्रता वृद्धिंगत करतो, तसेच कर्मसिद्धीसाठी शुभकारक मानला जातो. कुंभ राशी या आठवड्यामध्ये 15 जून 2026 रोजी सूर्य वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार असल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सर्जनशीलता, बुद्धिमत्ता, संतती, सुख आणि वैयक्तिक अभिव्यक्ती यांना विशेष चालना मिळणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला घर, कुटुंब आणि स्थावर मालमत्तेशी संबंधित विषय महत्त्वाचे ठरणार असून जेव्हा सूर्य मिथुन राशीत प्रवेश करेल तेव्हा तुमची कल्पकता, आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता अधिक प्रभावी होईल. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार कुंभ राशीमध्ये आठवड्यामध्ये महत्त्वाचे 2 योग होणार आहेत. एक म्हणजे विद्यावृद्धी योग आणि दुसरा म्हणजे सर्जनशील यशप्राप्ती योग. नवीन कल्पनांना योग्य दिशा मिळेल. कला, लेखन, अध्यापन किंवा बौद्धिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना विशेष प्रेरणा मिळू शकते. नोकरीच्या क्षेत्रात तुमच्या नाविन्यपूर्ण विचारांची प्रशंसा होईल. नवीन प्रकल्प, सादरीकरण किंवा विशेष जबाबदारी तुम्हाला मिळू शकते. IT, संशोधन, शिक्षण, डिझाईन, मीडिया आणि तांत्रिक क्षेत्रातील कुंभ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ मिळू शकतो. व्यावसायिकांसाठी नवीन उत्पादन, नवीन मार्केटिंग कल्पना आणि ग्राहकांशी वेगळ्या पद्धतीने संवाद साधण्याच्या संधी या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभ करून देतील. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अत्यंत शुभ ठरणार असून स्मरणशक्ती, समज आणि सर्जनशील विचारशक्ती वाढणार आहे. स्पर्धा परीक्षा, प्रकल्प आणि सादरीकरणामध्ये चांगली कामगिरी तुम्हाला या आठवड्यामध्ये करता येईल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा प्रगतीचा संकेत देणारा असून कौशल्य, ज्ञान आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न मिळण्याच्या अनेक शक्यता वाढणार आहेत. गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक निर्णय घेतल्यास लाभ प्राप्त करून घेऊ शकता. वैवाहिक जीवनामध्ये आनंदी वातावरण राहील. जोडीदारासोबत एखादा मनोरंजक कार्यक्रम किंवा सहल आयोजित करू शकाल. प्रेमसंबंधामध्ये रोमॅन्टिकता वाढेल आणि मनातील भावना व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ मिळेल. अविवाहित व्यक्तींना आकर्षक ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना पचन, उष्णतेमुळे थकवा व अनियमित दिनचर्येमुळे ऊर्जा कमी जाणवणे इत्यादी त्रास या आठवड्यामध्ये होऊ शकतात. त्यावर मात करण्यासाठी भरपूर फलाहार करा, पुरेसे पाणी प्या आणि नियमित झोप घ्या. तसेच किमान 15 ते 25 मिनिटे रोज ध्यान, योग व प्राणायाम याचा सराव करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल व निर्माण होणारे आरोग्यासंबंधी अडचणी दूर करू शकाल. कुंभ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 5. शुभ रंग आहे फिरोजी, निळा व जांभळा. शुभवार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 16 व 19 जून. व कुंभ राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शनिवारी सकाळी एका स्वच्छ काचेच्या भांड्यात थोडेसे पाणी भरून त्यात एक निळ्या रंगाचे किंवा जांभळ्या रंगाचे फूल किमान 30 मिनिटे ठेवा. त्यानंतर ते पाणी एखाद्या फुलझाडाला अर्पण करा आणि ते फूल त्या झाडाच्या मुळाशी ठेवा. हा उपाय करताना आपल्या एखाद्या नवीन कल्पनेच्या यशासाठी मनोमन प्रार्थना करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय कुंभ राशीच्या नवोन्मेषी आणि वायुतत्व प्रधान ऊर्जेला सकारात्मक दिशा प्राप्त करून देईल, बौद्धिक क्षमता वृद्धिंगत करेल, सर्जनशील कार्यात यश मिळवून देईल आणि योग्य वेळी योग्य संधी आकर्षित करण्यासाठी शुभकारक ठरेल. मीन राशीच्या जातकांना सूर्याचे वृषभेतील मिथुनेत होणारे संक्रमण तुमचे लक्ष, संवाद, प्रवास आणि व्यावहारिक विषयांवरून घर, कुटुंब आणि अंतर्गत स्थैर्याकडे वाटचाल करणारा ठरणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला नवीन संपर्क, माहिती आणि लहान प्रवास यामधून तुम्हाला लाभ मिळू शकतो. मात्र सूर्याने मिथुनेत प्रवेश केल्यानंतर घरगुती विषय, मालमत्ता, कुटुंबियांचे प्रश्न आणि मानसिक शांतता यांना अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे. पारंपरिक मान्यतेनुसार वैदिक ज्योतिषानुसार या आठवड्यामध्ये गृहसौख्य योग आणि मनशांती योग हे 2 महत्त्वाचे योग मीन राशीमध्ये होणार आहेत. त्याचा परिणाम म्हणजे कुटुंबातील एखाद्या महत्त्वाचा निर्णय सकारात्मकरित्या तुम्ही मार्गी लावू शकाल. घरातील वातावरण सुधारण्यासाठी किंवा एखादी नवीन योजना सुरू करण्यासाठी अनुकूल काळ प्राप्त करू शकाल. नोकरीच्या क्षेत्रात स्थिरता आणि संयम यांचा फायदा होईल. वरिष्ठांसोबतचे संबंध सुधारतील आणि कामातील सातत्यामुळे तुमची प्रतिमा अधिक मजबूत बनेल. शिक्षण, आरोग्यसेवा, मानसशास्त्र, कला, सेवा क्षेत्र आणि सल्लागार व्यवसायाशी संबंधित मीन राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये काही विशेष संधी मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी ग्राहकांचा विश्वास जपणे आणि जुन्या व्यवहारांना अधिक मजबूत करणे तुम्हाला फायदेकारक ठरेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा एकाग्रतेचा असून घरच्या वातावरणात शांतपणे अभ्यास केल्यास अपेक्षेपेक्षा चांगले यश आणि परिणाम प्राप्त करू शकाल. विशेषतः साहित्य, कला, समाजशास्त्र आणि अध्यात्माशी संबंधित विषयांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष प्रेरणा या आठवड्यामध्ये मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा संतुलित असणार असून घराशी संबंधित खर्च वाढण्याची शक्यता असली तरी भविष्यात त्याचा तुम्हाला लाभ मिळू शकतो. बचत आणि खर्च यामध्ये समतोल राखणे मात्र आवश्यक आहे, तेव्हा त्याचे योग्य नियोजन करा. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याच्या संधी मिळतील. घरातील एखाद्या विषयावर एकत्रित निर्णय घेतल्यामुळे नाते अधिक सक्षम होईल. प्रेमसंबंधामध्ये भावनिक जवळीक आणि विश्वास वाढणार असून दूर असलेल्या प्रिय व्यक्तीशी संवाद साधू शकाल. आरोग्याच्या बाबतीत मानसिक थकवा, झोपेची अनियमितता व सर्दी खोकल्यासारख्या किरकोळ आजारपणामुळे मीन राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये त्रास
होऊ शकतो, तेव्हा त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमित विश्रांती घ्या, ध्यान आणि प्राणायामाचा अवलंब करा, पुरेसे पाणी प्या. त्यामुळे तुम्ही आरोग्यासंदर्भात तक्रारी दूर करण्यामध्ये यशस्वी व्हाल. मीन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 7, शुभ रंग आहे समुद्री हिरवा व पांढरा, शुभ वार आहे गुरुवार, शुभ दिनांक आहे 18 जून आणि 20 जून. व मीन राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी सकाळी एका शंखामध्ये किंवा लहान छोट्या नैवेद्याच्या वाटीमध्ये थोडेसे पाणी भरून त्यामध्ये एक तुळशीचे बी किंवा तुळशीचे छोटे पान ठेवा. हे पाणी घराच्या ईशान्य दिशेला सुमारे 24 मिनिटे ठेवा. त्यानंतर ते पाणी घरातील कोणत्याही फुलझाडाला अर्पण करा आणि मनोमन घरातील सुख शांती व समृद्धीची प्रार्थना करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय मीन राशीच्या गुरुतत्व आणि जलतत्वाला अनुकूल ऊर्जा प्रदान करतो, मानसिक शांतता वृद्धिंगत करतो, कुटुंबातील सौहार्द दृढ करतो आणि गृहसौख्य व आध्यात्मिक प्रगतीसाठी शुभकारक ठरतो.